राज्यसभेच्या खासदार पदाची आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे या उद्देशाने भाजप मधून बऱ्याच इच्छुकांनी प्रयत्न केला. शिंदे गटाच्या नेत्यांकडून बऱ्याच नेत्यांनी प्रयत्न केला. अजित पवारांच्या गटाकडे सुद्धा एका जागेसाठी काही जणांच्या मनामध्ये इच्छा असेल सुद्धा. उद्धव ठाकरेंच्या इथं तर रांगच होती आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या भरपूर होती. परंतु शरद पवारच हे एक नाव होतं आणि मग महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी द्यायची. काँग्रेसमधून सुद्धा बऱ्याच इच्छुकांची नावं होती. प्रचंड मंदियाळी होती, कारण एका बाजूला राज्यसभा आणि दुसऱ्या बाजूला विधान परिषद, अशी एक वेगळी लढाई, अशी एक वेगळी इच्छा कार्यकर्त्यांना आता तरी माझं पुनर्वसन होईल या आशेने होती. भाजपने बऱ्याच इच्छुक असणाऱ्या सगळ्या नेत्यांची दांडीगुल करून टाकली. मी नावं घेणार आहे, स्वतंत्र चर्चा सुद्धा करणार आहे, परंतु आता हिरमूस झालेल्या लोकांचे चेहरे काय सांगत असतील त्याबद्दल मला भावना व्यक्त करायच्या. भारतीय जनता पार्टीमध्ये डझनभर लोक इच्छुकांच्या यादीमध्ये होती. प्रत्येक जणांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सेटिंग लावली होती. माझ्या एका जवळच्या मित्रांनी सांगितलं, फडणवीस साहेबांच्या आसपास जी 3-4 किंवा 7-8 महत्वाचे नेते आहेत जे सर्कल करून नेहमी उभे असतात, त्या सगळ्या नेत्यांच्या पाठीमाग इच्छुकांची रांग होती की माझं नाव देवाभाऊन पर्यंत आणि देवाभाऊन मार्गे शहा मोदींपर्यंत किंवा भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पाठवा. मी फार जुना कार्यकर्ता, मी निष्ठावंत कार्यकर्ता, मी RSSचा कार्यकर्ता, मी लोकसभेला एवढं काम केलं, मी विधानसभेला एवढं काम केलं, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी काहीच मागितलं नाही, आता मला राज्यसभेवर संधी मिळावी. आणि सत्ताधारी भाजप म्हणल्यानंतर इच्छुकांची संख्या भारी, पण देवाभाऊंनी सगळ्यांचीच केली दुकानदारी गायब आणि काही निष्ठावंत लोकांना त्या ठिकाणी संधी दिली. कुणाला संधी दिली आपण पुढे चर्चा करणारच आहोत. पण हा वाद इथंच थांबलेला नाही, कारण हा वाद शर्यतीचा होता. त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब कुणाला प्रतिनिधित्व देतील, जुने जाणते नेते आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलाला कुणाला तरी संधी मिळेल. मग संधी विदर्भात दिली जाईल, उत्तर महाराष्ट्रात दिली जाईल का ठाण्याच्याच पट्ट्यात दिली जाईल का मराठवाड्यात दिली जाईल, सगळीकडे चर्चा होती. देवाभाऊंच्या नंतर एकनाथ भाईंचा आशीर्वाद कुणाला मिळेल, कारण कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून त्यांची चर्चा केली जाते. त्यांनी सुद्धा एक जागा आपल्याकडे असल्यामुळे असं युनिक नाव शोधलं, कारण भारतीय जनता पार्टीकडे 4 राज्यसभेच्या जागा होत्या, त्यांची तेवढी प्रबळ दावेदारीतली जागा त्यांना देणंच अपेक्षित होतं आणि खास करून निवडणूक ही बिनविरोध करायची होती. कारण जागा जर 6 असतील तर उमेदवार 7 देऊन चालणार नाही, मग देणारा नंतरचा एक अडचणीत येईल. अशी परिस्थिती असताना खर तर 6 जागा ह्या सत्ताधाऱ्यांकडं आणि 1 जागा विरोधकांकडं, अशी परिस्थिती असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणाला संधी जाईल. कारण सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी राज्यसभेच्या उमेदवारीचा जो राजीनामा दिला होता, ती एक विशेष जागा या निवडणुकीमध्ये महत्वाची होती. आणि सगळ्यात महत्वाचं, ती जागा साहजिक आहे त्यांच्याच मुलाला आणि दादाचा वारस म्हणून ते त्यांना जाणं अपेक्षित होत. तरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये अर्थात अजित पवारांच्या भल्या मोठ्या नेत्यांची रांग होती. एवढ्यावरच हा प्रवास थांबलेला नाही आणि थांबणार पण नव्हता. चर्चा दादांच्या गटात होती, विलिनीकरण झालं असतं तर काय परिस्थिती होती आणि आता स्वतंत्र आहे तर काय परिस्थिती आहे. तरी सुद्धा सगळे कार्यकर्ते अजूनही दादा गेलेच्या दुःखामध्ये असताना आता कुठं जय आणि पार्थ पवार हे दादांचा घातपात झाला असू शकतो अशी त्यांच्यात अस्वस्थता असल्यामुळे खासदारकीबद्दल जास्त असं काय कुणामध्ये फारसं म्हणजे वेगळ्या वेगळ्या घडामोडी दिसल्या नाहीत. सहज निवडणूक झाली, नंबर लागला,
महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडी काँग्रेस म्हणते आम्हाला राज्यसभा द्या. शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणते आम्हाला संधी मिळाली पाहिजे. का? आमचा नेता हा सगळ्यात पहिल्यापासून या राजकारणामध्ये आहे. 60 वर्षाचं त्यांचं राजकीय हे जे अस्तित्व आहे, तसाच नेता जुना जाणता त्या सभागृहात गेला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी, खरं तर अजित पवारांच्या नंतर जर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या जे काही फाटाफूट झाली, अगोदर शिवसेनेची झाली होती आणि महाविकास आघाडीच्या निमित्तानं ही राज्यसभेची निवडणूक आपल्या बाजूने असावी असं आदित्य ठाकरेंना वाटत होतं. कारण त्यांच्या गुडबुक मधल्या प्रियंका चतुर्वेदी असतील किंवा अजून कुणाला संधी मिळू शकते का, द्यायची का? जागा तर एक आहे, ती सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आहे, कुठल्या एका पक्षाची नव्हती. रेसमध्ये भरपूर होते, परंतु अपेक्षित संजय राऊतांनी जे डिक्लेअर केलं, जर शरद पवार हे नाव असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कारण इकडे विधान परिषदेला उद्धव ठाकरे साहेबांना सभागृहात पाठवण्यासाठी त्यांनी ही खेळलेली एक राजकारणाची फार मोठी सॉफ्ट खेळी होती आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने काँग्रेसकडून सुद्धा ज्या पद्धतीनं त्या जागेवर मागणी केली जात होती, स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब आणि त्यांची इतर मंडळी सुद्धा राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी म्हणून अग्रेसर होते. परंतु महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शरद पवार साहेबांचं नाव आलं, वटवृक्षापुढं बारक्या फांद्या जास्त चर्चा करत नसतात, परिस्थिती ती राहिली आणि ज्या पद्धतीनं उमेदवारी शरद पवारांना जाहीर झाली, सर्वांना अपेक्षित होतं कदाचित कोंडीत पकडण्याचा कार्यक्रम शरद पवारांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये शिंदे साहेबांनी गुगली टाकून केलेला असला तरी सगळ्यांच्या उमेदवाऱ्या ह्या त्याच पद्धतीनं अपेक्षित अशा त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. सगळे उमेदवार निवडून येतील अशी जरी चर्चा असली तरी हे एक सॉफ्ट खेळी केलेली आहे. कदाचित असं सकाळी बोललं जात होतं की शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या ऐवजी एकनाथ शिंदेंनीच एक गेम प्लॅन बदललेला आहे आणि शरद पवारांना अडचणीत आणण्याचा कार्यक्रम झालेला आहे. हे सगळं आता आमदारांवर डिपेंड आहे. जे खासदार आता इथून निवडून जातील ते भाजपनं दिलेले 4, अजित पवारांच्या पक्षाचा 1 आणि महाविकास आघाडीच्या पक्षाचा 1 आणि शिंदे साहेबांचा 1, याच्यातून सगळे बिनविरोध या पद्धतीने या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडल्या गेल्या आहेत. कारण नॉमिनेशन अर्थात उमेदवारी अर्ज सगळ्यांनी आज भरले, पण महाराष्ट्रातला राज्यसभेचा ट्विस्ट जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हणण्यासारखा झालेला आहे. पण निष्ठावंतांना डावलून ज्या पद्धतीनं उमेदवाऱ्या दिल्या गेल्या त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या मते एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जी त्या पक्षाची वाघीण असावी. बाकी सगळे प्रस्थापित नेते, प्रस्थापित पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्याला दिलेले आहे. काही बोटावर मोजणे इतके आजी माजी प्रतिनिधी असतील सुद्धा, पण कोरी पाटी देणं आणि कोऱ्या पाटीला प्रतिनिधित्व देणं म्हणजे कार्यकर्त्याला संधी देणं, अशी फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंनी जमेची बाजू या ठिकाणी त्या ठिकाणी केलेली आहे असं मला वाटतं. शेवटी कार्यकर्त्यांशिवाय कुठल्याही पक्षाला आणि नेत्याला काही महत्व नसतं. कार्यकर्ता जर खुश असेल तर पक्षच काय, नेता सुद्धा सुपरफास्ट असतो, वेगळं सांगायची गरज नाही. राज्यसभेने हे दाखवून दिलं पक्षाची ताकद किती आहे, कुणाला कशी उमेदवारी दिली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू. पाहत राहा, जोडले जा. संतोष शिंदे ऑफिशियल. आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. कुठल्या नेत्यांनी आणि कुठल्या पक्षाने कसा निष्ठावंतांना बाजूला सरकून इतरांना संधी दिली, एक कमेंट तुम्ही तुमचं मत नक्कीच नोंदवा. धन्यवाद. जय शिवराय.